गेल्या काही दशकांमध्ये आपल्या देशामध्ये हृदयविकाराचं प्रमाण हे अत्यंत वेगाने वाढते. हा वेग इतका आहे की बघता बघता मृत्यूच्या कारणांमधलं सगळ्यात महत्त्वाचं कारण हृदयरोगा बनलेलं आहे. पण त्याच्याही पेक्षा जी महत्त्वाची गोष्ट ती अशी की हृदयविकार हा आता तरुणांकडे वळायला लागलेला आहे आणि दर 10 वर्षांनी हृदयविकाराचं वय 10 वर्षांनी कमी होत चाललेलं आहे. म्हणजे एकेकाळी वृद्धांचा समजला जाणारा आजार हा मध्यम वयातल्या लोकांचा आजार बनला आणि आता तो तरुणांचाही आजार बनलेला आहे. हृदयविकाराच्या विविध कारणांमधली जी काही महत्त्वाची कारणं आहेत त्यांना घातघटक असं म्हणलं जातं. कारण हृदयविकार हा काही एका निश्चित कारणामुळे होणारा आजार नाही, तर हृदयविकाराला हातभार लावणाऱ्या अनेक गोष्टी असतात आणि महत्त्वाचे 10 घातघटक ज्याला रिस्क फॅक्टर्स असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. या 10 घातघटकांमधला रक्तातले चरबीचे कण म्हणजे ज्याला लिपिड्स असा इंग्रजी शब्द वापरला जातो, मेदघटक असा दुसराही मराठी शब्द आपण त्याला वापरू शकतो, हे अत्यंत महत्त्वाचे. या मेदघटकांमधले कोलेस्टेरॉल हा घटक सगळ्यांना माहितीच असतो, परंतु त्याचबरोबर त्याच्यामध्ये LDL ज्याला लो डेन्सिटी लायपोप्रोटीन किंवा HDL ज्याला हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन किंवा VLDL व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन आणि ट्रायग्लिसराइड ही इतर नावं आपण ऐकलेली नसतात. ह्या सर्व मेदघटकांच्या असमतोलामुळे ज्याला डिसलिपिडिमिया असं म्हणलं जातं, हृदयविकार हा अत्यंत वेगानं वाढायला मदत होते. त्याच्यातल्या कोलेस्टेरॉलची पातळी ही 200 मिलीग्रॅम पेक्षा रक्तामध्ये कमी राहावी. LDL ची पातळी 100 मिलीग्रॅम पेक्षा कमी राहावी. HDL हे गुड कोलेस्टेरॉल आहे, ते चांगलं आहे, त्यामुळे ते जेवढं अधिक असेल तेवढं फायद्याचं आहे. त्यामुळे त्याची पातळी ही 55 मिलीग्रॅम % पेक्षा अधिक राहावी. आणि ट्रायग्लिसराइडची पातळी ही 180 मिलीग्रॅम पेक्षा कमी असली पाहिजे. या मेदघटकांची जी तपासणी केली जाते तिला लिपिड प्रोफाईल टेस्ट असं म्हणलं जातं आणि ही रक्ताची चाचणी आहे. आणि ही चाचणी करण्यासाठी किमान 14 तास पूर्णपणे उपाशीपोटी पाणी प्यायलेलं चालू शकतं, पण बाकी कुठली गोष्ट चालत नाही. पूर्णपणे उपाशीपोटी रक्ताची करायची ही तपासणी आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की ज्या वेगानं हृदयविकाराचं प्रमाण वाढतंय आणि वाढलेल्या कोलेस्टेरॉलचे आणि वाढलेल्या ट्रायग्लिसराइडचे रुग्ण जेवढ्या मोठ्या प्रमाणात आता सापडायला लागले, ही चाचणी वय वर्ष 25ला सर्वप्रथम केली पाहिजे. आणि जर कुठलेही घातघटक नसतील आणि बाकी सगळं जर नॉर्मल असेल तर ती दर 5 वर्षांनी करावी. आणि जर कुठे असमतोल सापडला किंवा हृदयविकाराचा आजार सापडला किंवा त्याचबरोबर उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन किंवा मधुमेह म्हणजे डायबिटीस जर सापडला तर मात्र डॉक्टरांच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ती किती वारंवार करायची हे ठरवलं गेलं पाहिजे. पण ही चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि मुख्य म्हणजे वाढलेल्या कोलेस्टेरॉल किंवा वाढलेल्या ट्रायग्लिसराइडची लक्षणं ही लगेच कधीच आढळत नाही आणि त्यामुळे अनेक वेळा रुग्ण याबद्दल बेफिकीर वागू शकतात. आणि मग जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा रुग्ण याबद्दल जागा होतो आणि मग धावपळ सुरू होते. परंतु जर या पातळ्या आपण आटोक्यात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरुवातीपासूनच केला तर निश्चितच हृदयविकाराचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणावर खाली येऊ शकतं. आता ही पातळी आटोक्यात ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? तर ही पातळी आटोक्यात ठेवण्यासाठी सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहाराचं नियंत्रण. आणि या आहाराच्या नियंत्रणामध्ये स्निग्ध पदार्थांचं नियंत्रण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि विशेषतः ज्याला संपृक्त स्निग्ध म्हणजे सॅच्युरेटेड फॅट्स असं म्हणलं जातं, ही आहारामधली कमी पाहिजेत. म्हणजे तेल, तूप, चीज, पनीर, लोणी, खव्याचे पदार्थ, विविध मिठया, तळून केलेले पदार्थ जे विशेषतः ज्याच्यामध्ये ट्रान्स फॅट नावाचं अत्यंत घातक फॅट उतरलं जातं आणि मांसाहारी पदार्थ हे कमी केले पाहिजे. मांसाहारामध्ये मी स्वाभाविकपणे अंड्याचा पिवळा बलक हा याच्यामध्ये गृहीत धरतो आहे. ह्या गोष्टी आहारामधल्या प्रचंड प्रमाणावर कमी केल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर तंतूंचं प्रमाण, फायबर्सचं प्रमाण आहारात खूप वाढवलं पाहिजे. आहारामध्ये भरपूर भाज्या, पालेभाज्या, कच्च्या कोशिंबिरी, कच्ची सॅलड्स, भरपूर फळं ही असली पाहिजेत. अर्थात मधुमेह झालेल्या रुग्णांना कुठली फळं खायची नाहीत
हे आपल्या तज्ज्ञाकडनं माहिती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर हातसडीची धान्य ही देखील किंवा मोड आलेली कडधान्य ही देखील यासाठी खूप उपयोगी पडू शकतात. त्याचबरोबर दुसरा भाग म्हणजे व्यायामाचा. जेवढा व्यायाम आपण करू तेवढी कोलेस्टेरॉलची किंवा ट्रायग्लिसराईडची पातळी खाली यायला मदत होणार आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. यासाठी किमान दिवसाला 40 मिनिटं आठवड्यातले कमीत कमी 5 ते 6 दिवस चालण्याचा जरी व्यायाम केला तरी काही खूप घडू शकतं. या व्यतिरिक्त इतर कुठले व्यायाम करायचे असतील म्हणजे जॉगिंग आहे, सायकलिंग आहे, पोहणं आहे किंवा जिम्नॅशियममध्ये करायचे व्यायाम आहेत किंवा योगासने आहेत, या व्यायामांचा सल्ला आपण तज्ज्ञांकडे घेऊन त्यानुसार ते व्यायाम केले पाहिजे. परंतु किमान 40 मिनिटं रोज जरी चाललं तरी खूप काही घडू शकतं. आणि याचबरोबर शेवटचा अत्यंत महत्त्वाचा भाग जो या नियंत्रणासाठी आवश्यक आहे तो म्हणजे जर तज्ज्ञानं आपल्याला औषधं चालू करायचा निर्णय घेतला तर ती औषधं घेतली पाहिजेत. वाढलेलं कोलेस्टेरॉल हा शरीरात झालेला कायमस्वरूपी बदल आहे. वाढलेलं ट्रायग्लिसराईड हा कायमस्वरूपी बदल आहे आणि त्यामुळं त्याच्यावरचे उपचार हे कायमस्वरूपीच असणार हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तज्ज्ञ औषधं चालू करण्याचा निर्णय घेतात त्यावेळेला ही औषधं कायमस्वरूपी चालू राहणार आहेत आणि ते आपण मनाने बंद करायची नाहीत किंवा लिपिड प्रोफाईलचे आकडे फार चांगले दिसल्यावरती बंद करायचे नाहीत, हे आपण लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याचबरोबर काही चांगल्या सवयी देखील आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वतःच्या बाबत निर्माण करणं हे देखील याला पूरक ठरू शकतं. विशेषतः धूम्रपान पूर्णपणे वर्ज्य करणं, तंबाखूचा वापर पूर्णपणे बंद करणं, कारण ह्या गोष्टीही या हृदयविकाराला हातभार लावणाऱ्या गोष्टी आहेत. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी ट्रायग्लिसराईडसाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे मद्यपान पूर्णपणे सोडून देणं. अल्कोहोल मद्यानं ट्रायग्लिसराईडची पातळी वाढू शकते आणि या ट्रायग्लिसराईडमुळे जसा हृदयविकाराचा आजार होतो तसंच इतरही विशेषतः पॅन्क्रियाचे काही आजार हे निर्माण होऊ शकतात. आणि अशा दृष्टीने या संपूर्ण मेद घटकांच्या असमतोलाचं म्हणजे ज्याला डिस्लिपिडिमिया असं म्हणलं जातं याचं महत्त्व हृदयविकाराची वाटचाल रोखण्यामध्ये अनन्यसाधारण आहे. आणि आपल्या संपूर्ण देशाला हृदयविकाराच्या विरुद्ध ही जी काही लढाई द्यायची आहे आणि पाश्चात्य राष्ट्रांनी या सर्व मार्गांचा वापर करून हृदयविकाराचं प्रमाण हे अत्यंत परिणामकारकरित्या कमी आणून दाखवून जगाला दिलेलं आहे की हा प्रतिबंध करता येणं शक्य आहे. भारतीयांना मात्र अजूनही त्याचं महत्त्व पटलेलं नाही आणि त्याच लढाईतला हा फार महत्त्वाचा एक भाग तो म्हणजे मेद घटकांच्या असमतोलाच्या विरुद्धची लढाई. आणि जर आपण सर्वांनी जिद्द बांधली तरी लढाई जिंकणं सहज शक्य आहे. त्याचबरोबर शेवटचा एक भाग मी जो आपल्या केंद्र सरकारला नेहमी आवाहन करत असतो की ट्रान्स फॅट म्हणजे ज्याच्यामध्ये अत्यंत घातक असे चरबीचे घटक हे येतात जे या संपूर्ण असमतोलासाठी अत्यंत वाईट आहेत, त्याच्या नियंत्रणासाठी सरकारने काही पावलं उचलली पाहिजेत. आणि जी निरनिराळी रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, रस्त्यावरची ठिकाणं जिथे प्रचंड तळून वस्तू आज उपलब्ध असतात त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतकंच नाही तर उपहारगृहांच्या बाहेर आम्ही ट्रान्स फॅट कुठलंही देत नाही अशा पाट्या लावणं बंधनकारक केलं पाहिजे आणि अशी पदार्थ ते देणार नाहीत याच्याकडेही कटाक्षानं लक्ष दिलं पाहिजे. इतकंच नाही तर जी फूड पॅकेट्स आज रेडी उपलब्ध आहेत त्याच्यावरही ट्रान्स फॅटचं प्रमाण नाही याचंही खात्री पटवून घेतली पाहिजे. आणि यासाठी सरकारला केंद्रीय पातळीवरनंच काही पावलं उचलली पाहिजेत. आणि म्हणून शेवटी मी माझी जी संघटना आहे सहृदय, जी हृदयरोग प्रतिबंधासाठी गेले अनेक वर्ष फार मोठ्या प्रमाणावर काम करते, त्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी सरकारला आवाहन करतो की या संपूर्ण लढाईमध्ये सरकारने देखील काही ठोस कायदे करून आपल्या जनतेच्या हृदयाची काळजी घ्यायला हातभार लावला पाहिजे. धन्यवाद.